नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला नॉर्मलायझेशन म्हणजे काय आणि काय असतं त्याच्याविषयी पूर्ण माहिती देणार आहे. तर आपली डिस्क्रिप्शनमध्ये चॅनलला लिंक आहे. तुम्ही जॉइन करू शकता. तर नॉर्मलायझेशनविषयी आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत, की काय, कसं, काय होतं. तर डी-व्ही-टीने आय-टी-आय इन्स्ट्रक्टरची एक्झाम घेतली होती. त्या एक्झाममध्ये खूप जणांचे मार्क्स वाढले होते, कमी जास्त झाले होते. तर मुलांनी कोर्टात केस टाकली. तर कोर्टात केस टाकल्यानंतर खूप त्या म्हणजे त्या मुलांना यश आलं, की त्यांना प्रूफ भेटलं, की पूर्णपणे ट्रान्सपरन्सी की अशाच प्रकारे प्रत्येक जेवढ्या काही महाराष्ट्रात सरळ सेवा एक्झाम होत आहेत, जे टी-सी-एस किंवा आय-बी-पी-एस कंडक्ट करते ते म्हणतं आणि ते फॉर्म्युला ॲक्चुअली टी-सी-एस फॉर्म्युला पण देते. तो मीन स्टँडर्ड डेव्हिएशन मेथडचा जो फॉर्म्युला आहे, तर त्याचा तो फॉर्म्युला पण देतात, पण ते आपल्याला पूर्णपणे पूर्ण जे पॅरामीटर आहे, त्याची व्हॅल्यू आहे ते डिफाईन नाही करत. तर डी-व्ही-टीने आता मुलांनी कोर्टात केस टाकल्यानंतर त्यामुळं त्यांना सर्व पॅरामीटरच्या व्हॅल्यू मिळाल्या आहे. हे असं न कोर्टात केस टाकता मिळू नाही शकत का? हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. तर प्रत्येकाने आता जेवढ्या इथून पुढे जेवढ्या एक्झाम्स होतील, सरळ सेवा जे टी-सी-एस कंडक्ट करेल किंवा आय-बी-पी-एस कंडक्ट करेल, तर त्यांना सर्वांना ज्या ज्या विभागाद्वारे एक्झाम होतील, त्यांना सर्वांनी मेल करून जो मेन स्टँडर्ड डेव्हिएशन मेथडचा जो तुम्ही फॉर्म्युला देताय, जे पॅरामीटर्स आहे, तर त्याच्यावर तुम्ही व्हॅल्यू द्या. आता एक्झाम्पल म्हणून माझ्याकडे लिस्ट आलेली म्हणजे प्रूफ आलेलं आहे, तर ते मी तुम्हाला दाखवतो. त्याच्यावरून तुम्हाला समजेल की काय असतं मेन स्टँडर्ड डेव्हिएशन मेथड. आता आय-टी-आय इन्स्ट्रक्टरची एक्झाम जी डी-व्ही-टीने कंडक्ट केली होती, ती 2 दिवस होती. 4 शिफ्टमध्ये. ही माहिती पूर्णपणे ऐका मित्रांनो. ही खूप गरजेचं आहे. कारण आत्तापर्यंत जेवढ्या एक्झाम झाल्या ना, तुम्हाला माहीत नाही तुम्हाला तुमचे मार्क्स कसे वाढले, कसे कमी झाले. तर तुम्ही जी प्रत्येक म्हणजे जी एक्झाम कंडक्ट करते त्या विभागाला विनंती करू शकता, की आम्हाला ह्याच फॉर्मॅटमध्ये आम्हाला रिझल्ट हवा आहे. तर बघा, आता मी एक्सप्लेन करतोय, व्यवस्थित ऐका. आय-टी-आय इन्स्ट्रक्टरची एक्झाम 28-29 तारखेला झाली होती. 4 शिफ्टमध्ये. 28-29. 1, 2, 3, 4 अशा प्रकारे 4 शिफ्टमध्ये झाली. आता इथं काय दिलेलं आहे? रॉ स्कोर ॲज पर शिफ्ट म्हणजे ज्याचा स्कोर म्हणजे नॉर्मल स्कोर आहे, जो रॉ स्कोर म्हणतो आपण त्याला, ज्याचा 60 आलेला आहे, त्याचे किती वाढले? 8 मार्क म्हणजे 8.9 म्हणजे त्याचा स्कोर किती झाला? जे 28 फर्स्ट शिफ्टला होते. जे 28 तारखेच्या फर्स्ट शिफ्टला होते, त्यांचा स्कोर किती झाला? 68.92 आणि म्हणजे जेवढे फर्स्ट शिफ्टचे म्हणजे 60 मार्क ज्यांना मिळालेले, म्हणजे तुमचा रॉ स्कोर 60 मार्क आहे. तर जे 28चे फर्स्ट शिफ्ट आहे त्यांना 68, जे सेकंड शिफ्टला होते त्यांचे 62 म्हणजे इथं 2 मार्क वाढले आणि जे थर्ड शिफ्टला होते त्यांना 53 म्हणजे स्कोर कमी झालाय. 7 मार्कांनी स्कोर कमी झाला. जे चौथ्या शिफ्टला होते त्यांचे किती डायरेक्ट 10 मार्क वाढले 70 आणि जे 29 तारखेचे होते, 29 तारखेला होते, त्यांचा स्कोर किती झाला? त्यांचा स्कोर झाला 64, 4 मार्क वाढले. 29 तारखेच्या सेकंड शिफ्टला होते, त्यांचा स्कोर झाला 69 आणि थर्ड शिफ्टला होते, त्यांचा स्कोर झाला 63 आणि फोर्थ शिफ्टला होते, त्यांचा स्कोर झाला 76 आणि ज्याला आता 62 मार्क होते, त्याप्रमाणे हे त्यांनी स्कोर दिलेले आहे. ज्याचा स्कोर रॉ स्कोर 64 होते, तर त्यांचे हे नॉर्मलाइज स्कोर आहे. ज्यांना 66 होते, त्यांचे हे नॉर्मलाइज स्कोर आहे. ज्यांना 68 होते, त्यांचे हे नॉर्मलाइज स्कोर. बघा तुम्ही कसे व्हॅरी झालेले मार्क्स. 68चे 76 झालेले. किती स्कोर वाढलेला आहे बघा. 28 फर्स्ट शिफ्ट. 28 तारखेचा फर्स्ट शिफ्ट आणि 71 झाले काहींचे, 62, काहींचे 77. त्याचप्रकारे ज्याचा रॉ स्कोर 70 होता, त्याचे 78, 75 इथं बघा सर्वात जास्त फ चौथी शिफ्ट 85 मार्क झाले. 29 फोर्थ शिफ्ट 85. तुम्ही म्हणता ना, की पेपर जेवढे लवकर होतील तर स्कोर वाढतो. असं काही नसतं. ते आता मी पुढे तुम्हाला एक्सप्लेन करेल, की कशाप्रकारे हे नॉर्मलाईज करतात. ज्याचा स्कोर 72 होता, त्याचे बघा कसे मार्क्स मार्क्स आलेले. ज्याचा रॉ स्कोर 74 होता, त्याचे स्कोर बघा. ज्याचा स्कोर 76 होता, त्याचे मार्क्स बघा 84, 80, 28 फोर्थ शिफ्ट 85. त्याच्यानंतर ज्याच्या ज्याचा स्कोर 78 होता, त्याचे बघा कसे झालेले स्कोर. जो फर्स्ट शिफ्ट होता 28चा, 78चे 86 झाले. सेकंड शिफ्टला होता 82 झाले. अशा प्रकारे हे त्यांनी नॉर्मलाइज स्कोर दिलेला आहे. आता आपण पुढे बघू. ज्याचे 80 रॉ मार्क्स 80 होते, त्याचे शिफ्ट वाईज मार्क तुम्ही बघू शकता. हे असे शिफ्ट वाईज फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. ज्याचा रॉ स्कोर 82 होता, त्याला 90, 80 या प्रकारे. ही जी आय-टी-आय इन्स्ट्रक्टरची एक्झाम होती मित्रांनो, ही 120 मार्काची होती. म्हणजे 120 पैकी सपोज एखाद्याला 84 मार्क पडले रॉ स्कोर, तर
कोणत्या शिफ्टवाल्या मुलाचे किती मार्क्स वाढले ते या प्रकारे त्यांनी दिलेले. बघा, जर सपोज एक्झाम्पल तुम्हाला 120 पैकी 84 मार्क पडले आणि तो कॅन्डिडेट 28 तारखेचा फर्स्ट शिफ्टचा असेल, तर त्याचे 84चे 92 झाले आणि सपोज तोच कॅन्डिडेट 29 तारखेचा फर्स्ट शिफ्टचा असेल, तर त्याचे 89 झाले. त्या प्रकारे 86 ज्याचा रॉ स्कोर आहे त्यांचा स्कोर बघा, ज्याचा 88 रॉ स्कोर आहे त्यांचा स्कोर बघा. नेक्स्ट जाऊ आपण. ज्याचे रॉ स्कोर 90, 92, 94, 96, 98 आहे. या प्रकारे त्यांचा नॉर्मलाइज स्कोर आहे. अशा प्रकारे 100, 102, 104, 106, 108 त्यांचे नॉर्मलाइज स्कोर. आणि इथं फायनली हे बघा, ज्यांना 106 होते त्यांचा डायरेक्ट स्कोर किती झाला 120. म्हणजे 120 मार्काचा पेपर होता, त्यांना डायरेक्ट 106 कोणती शिफ्ट ही 29 तारखेची दुसरी शिफ्ट आहे. डायरेक्ट आउट ऑफ मार्क्स मिळाले त्यांना. ज्याला 108 आहे त्यांना पण, म्हणजे ज्यांना 106 किंवा 108 29ची दुसरी शिफ्ट ज्यांना मार्क्स मिळाले त्यांचा स्कोर डायरेक्ट 120 झाला, म्हणजे 120 आउट ऑफ 120. अशा प्रकारे नॉर्मलायझेशन आणि त्याचे पॅरामीटर्स. आता शिफ्ट टायमिंग बघा, शिफ्ट 1 9 ते 10 हे 4 शिफ्टमध्ये होतं, तुम्ही समजू शकता. त्यानंतर आपला जो फॉर्म्युला दिलेला आहे, आता मेन म्हणजे सर्व जो मेन आहे ते हे पॅरामीटरच्या व्हॅल्यूज त्यांनी दिलेलं आहे. एक मिनिट मित्रांनो, बघा आपलं जे TCS जे आपलं जे नोटिफिकेशन राहतं कोणत्याही भरतीचं किंवा कोणत्याही रिक्रुटमेंट नोटिफिकेशन राहतं, त्याच्यात मीन स्टँडर्ड डेव्हिएशन मेथडचा फॉर्म्युला दिला राहतो. तर त्याच्यात जेवढे पॅरामीटर आहे तेवढे त्यांची व्हॅल्यू दिलेली. आता बघा 28 सप्टेंबर 2022 S1 S2 म्हणजे शिफ्ट 1 शिफ्ट 2 शिफ्ट 3 टोटल मार्क्स दिलेले आहे. टोटल कॅन्डिडेट किती होते त्यांचा ॲव्हरेज दिलेला आहे. स्टँडर्ड डेव्हिएशन काढलेलं आहे त्यांचं 0.1% कॅन्डिडेट काउंट शिफ्ट वाईज. ओव्हरऑल ॲव्हरेज 69.77. त्यानंतर ओव्हरऑल ॲव्हरेज, त्यानंतर ओव्हरऑल स्टँडर्ड, ओव्हरऑल टॉपर्स काउंट, ओव्हरऑल ॲव्हरेज ऑफ टॉपर्स आणि ॲव्हरेज टॉपर शिफ्ट वाईज. हे सर्वपणे त्यांनी सर्व व्यवस्थितपणे दिलेले आहे. जो आपण म्हणतो ना मीन स्टँडर्ड डेव्हिएशन मेथड तो त्यांनी फॉर्म्युलेट आहे. नॉर्मलायझेशन आतापर्यंत तुम्हाला सर्वांनी हेच सांगितलं असं की असं पण ते डिटेलमध्ये कोणी एक्सप्लेन केलं नाही. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे नॉर्मलायझेशन कसं होतं, का होतं ते पूर्णपणे आपण बघितलेलं आहे. आता मित्रांनो एवढं लक्षात ठेवा की येणारे जेवढ्या भरती असेल, जेवढ्या सरळ सेवा असेल, जिथं नॉर्मलायझेशन होणार असेल, तर मित्रांनो तुम्ही ही डिमांड करा की आम्हाला याच फॉर्मॅटमध्ये आम्हाला मार्क्स हवे. कारण यांनी सर्वपणे डिटेल माहिती दिली, म्हणजे आपल्याला पूर्णपणे ट्रान्सपरन्सी दिसून येते. कारण आपण एवढी ₹1,900 फी भरतो आणि आपल्याला फक्त डायरेक्ट आपला रिझल्ट एक रॉ मार्क्स आपल्याला माहीत राहतात आणि डायरेक्ट त्याचे नॉर्मलायझेशन मार्क्स आहेत. आपण शंकेत पडतो की आपल्याला मार्क्स कमी किंवा जास्त का झाले, की आता याच्यावरून आयडिया येते की आपण काउंटही करू शकतो. जो फॉर्म्युला आहे आपण त्याच्यात आपले मार्क्स रॉ स्कोर पुट केले, ते मीन स्टँडर्ड डेव्हिएशन मेथडच्या फॉर्म्युल्यामध्ये आपले मार्क्स काउंट केले, तर आपल्याला नॉर्मलायझेशन स्कोर भेटून जातो. तुम्हाला मी एक्झाम्पल नाही म्हणणार. हे बघा, मीन स्टँडर्ड डेव्हिएशन मेथड. हे जेवढे पॅरामीटर्स आहे मित्रांनो, त्याच्या सर्व व्हॅल्यू आपण बघितलं. तर हा जो आहे आफ्टर नॉर्मलायझेशन स्कोर, हे सगळ्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर फायनल आपल्याला आफ्टर नॉर्मलायझेशन स्कोर मिळतो. जो काही असेल तुमचा XYZ. आपले रॉ मार्क्स इथं टाकायचे. मीन्स जेवढे पॅरामीटर नॉर्मलायझेशन मार्क्स, त्याच्यानंतर काय सेकंड M⁻G अंडर T इज द ॲव्हरेज मार्क्स of the top 0.1% of the candidate considering all shifts number of candidate will be rounded up. हे सर्व जेवढे पॅरामीटर्स दिलेले आहे तेवढे त्यांनी तुम्हाला दाखवले मी की सगळ्यांचे व्हॅल्यूज त्यांनी दिलेले आहे. अशा प्रकारे आपण आफ्टर नॉर्मलायझेशन स्कोर काढू शकतो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. अशा प्रकारची माहिती तुम्हाला आजपर्यंत कोणी दिली नसेल. समजून घ्या, हा ट्रान्सपरन्सीचा विषय जोपर्यंत तुम्ही ही मागणी करणार नाही मित्रांनो, तोपर्यंत समोरचा जे विभाग आहेत ते ॲक्शन घेणार नाही. तर हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. सर्वांना जास्तीत जास्त शेअर करा आणि इथून पुढे जो पण विभाग भरती काढेल त्यांना मेल करा किंवा त्यांना डिमांड करा की आम्हाला तुम्ही नॉर्मलायझेशन करताय ना, तर या प्रकारे आम्हाला या जे पॅरामीटर्स आहेत त्याचे व्हॅल्यूज पाहिजे. थँक यू मित्रांनो.